पूर्वीच्या काळात शिक्षणासाठी केलेल्या धडपडीला आणि त्यामागील समर्पणाला आजच्या काळात ही एक वेगळीच पावती मिळते। डाळिंब सारख्या गावात शिक्षणाचा दीप तेव्हाही तेवता होता आणि आजही त्याची ज्योत प्रखर आहे। डाळिंब परिसरातील विविध वाडी वस्त्यावरून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ज्ञानदीप विद्यालयात येत असत। ही शाळा केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ती अनेकांच्या आयुष्याचे दार उघडणारी एक तीर्थक्षेत्र होती। आज बदलत्या काळात प्रत्येक वाडीत वस्तीत शाळा पोचली असली तरी ज्ञानदीप विद्यालय अजूनही एक अपवाद ठरते। इथे मिळणारे शिक्षण दर्जेदार शिक्षक नव्या विचारांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला घडवणारे आहेत। त्यामुळेच आजही डाळिंब परिसरात या शाळेची ओळख खास आहे। अशाच प्रेमाच्या, कृतज्ञतेच्या आणि आठवणींच्या भावनेने भरलेल्या वातावरणात 12 एप्रिल 2025 शनिवार रोजी 2001-2 या बॅचचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र आले एका खास स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने। बालपणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, आपापल्या शिक्षकांना साष्टांग नमस्कार करण्यासाठी आणि मैत्रीच्या नात्याला नव्याने उजाळा देण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात झाली मराठमोळ्या थाटात, डोक्यावर रेखीव फेटे, गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव आणि आपल्या शाळेच्या आवारात परत येण्याची अनोखी उत्सुकता। हे दृश्य कुणाच्याही डोळ्यांना पाणावून जाईल असंच होतं। मैत्रीचे 23 वर्ष, बालपणीची आठवण, गुरुजनांचा आशीर्वाद आणि पुन्हा एकदा येण्याचा सोहळा। कधी काळी एकत्र हसलो, रडलो, शिकत मोठे झालो, आज पुन्हा एकदा त्या आठवणींना सजीव केलं। 2001-2 साली ज्ञानदीप विद्यालयात इयत्ता 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनाला 23 वर्षांनंतर एक खास वळण दिलं। मैत्री, आठवणी आणि कृतज्ञतेने भारलेला स्नेह मेळावा, गुरुजनांच्या चरणी कृतज्ञता सोहळा। शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजली, पण यावेळी ती शाळेच्या अभ्यासासाठी नव्हती तर आठवणींना जाग करण्यासाठी। पुन्हा एकदा त्याच वर्ग खोल्या, तीच गॅलरी आणि तीच मैत्रीची जागा। 23 वर्षांनी एकत्र जमलेल्या या स्नेह मेळाव्यात प्रत्येकाचं बालपण क्षणभर परत आलं। या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे मैत्री, शिक्षक आणि शाळा या त्रिसूत्री भोवती गुंफलेली भावना। बालपणाच्या निरागस दिवसांपासून आजच्या प्रगल्भ जीवन प्रवासापर्यंत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदललेले आहेत, पण त्या बदलाच्या मुळाशी होते ती शिस्तप्रिय शिक्षकांची शिकवण। या स्नेह मेळाव्यात सर्वांनी आपापल्या तत्कालीन गुरुजनांची आठवण ताजी करत त्यांना कृतज्ञतेने वंदन केले। तुम्ही दिलेली शिस्त, संस्कार आणि शिकवणच आज आम्हाला इथं उभं करते, हा प्रत्येकाच्या मनातला गहिरा भाव होता। काही गुरुजन प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झाले होते तर काहींना स्मरणात ठेवून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। विद्यार्थ्यांच्या आगमनानंतर शाळेचे माजी विद्यार्थी 1993च्या बॅचचे विद्यार्थी दिगंबर जाधव यांनी त्यांच्या दिमागदार सूत्रसंचालनातून खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची शान वाढवली। शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक सतीश गुंजोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख मान्यवर शाळेचे माजी शिक्षक, विद्यमान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे उपस्थित होते। त्यात प्रामुख्याने VM पाटील, RJ मोरे, BP बडुरे, DR गायकवाड, महेश जाधव, BG काकडे, तुकाराम गुंजकर, दत्तात्रय तंगशेट्टी, विशाल पाटील, बाळू लोहार, राजू हिराळे, शारदा आकडे, अश्विनी पाटील, श्रीमती स्वामी, रजिया कमाल, मदन इगवे, विश्वजित राठोड, रोहित कांबळे, प्रथमेश येडगे, बालाजी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करून त्यांचं कार्य आणि विचार सन्मानाने स्मरलं गेलं। कार्यक्रमात दिवंगत माजी शिक्षकांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली। ही एक भावस्पर्श आणि कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेला क्षण होता। इयत्ता 8वी क च्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाचा आत्मा खुला झाला। माजी व विद्यमान शिक्षकांचा यथोचित सत्कार शाल, श्रीफळ, फेटा आणि सुंदर व सुबक ट्रॉफी देऊन करण्यात आला। सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अत्यंत सुंदर व दिमागदार ट्रॉफी माजी विद्यार्थिनी ज्योती सुरवसे यांच्या वतीने देण्यात आली, तर रणजित वाकळे यांच्या वतीने शिक्षकांना फोटो असलेले फ्रेम भेट देण्यात आले। दिवस गेले, वर्ष उलटले, अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली। कोणी उद्योजक, कोणी इंजिनियर, कोणी शिक्षक, शेतकरी, तर कोणी
घर सांभाळणारी आई, पण मैत्रीचं नातं मात्र तसंच घट्ट राहिलं. या स्नेह मेळाव्याने त्या नात्याला नवीन ऊर्जा दिली. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रांनी एकमेकांच्या प्रगतीचं कौतुक केलं, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि पुढील वाटचालीसाठी नवे संकल्प घेतले. एकत्र शाळेत बसलेले ते दिवस, वर्गातली धांदल, गणिताच्या तासाची भीती, शारीरिक शिक्षणाचा आनंद, पाढे म्हणताना कापणारा आवाज, या सगळ्या आठवणींनी प्रत्येकाचं मन भरून आलं. जुने फोटो, हाताने लिहिलेल्या वहीतील पानं, सगळं काही जणू काळाच्या पटलावर पुन्हा जिवंत झालं. या आठवणींनी उपस्थित प्रत्येकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणले. त्यानंतर आलेला परिचयाचा भाग हा अत्यंत आत्मीय आणि भावनिक झाला. प्रत्येक विद्यार्थिनींनी आपल्या सद्यस्थिती, संघर्ष आणि त्या प्रवासामध्ये शाळेच्या भूमिकेचा उल्लेख केल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. नमस्कार, मी आपलाच मित्र कमाल उस्मान साहेब खान. गेल्या 15 वर्ष मी पुण्यात आहे आणि राहायला पण पुण्यातच आहे. माझं नाव अनिता पंडित सातपुते, राहणार डाळिंब, आणि सासर माझं राहणार सावळसूर. पूर्ण नाव अनिता बळीराम माशा. माझं नाव इब्राहिम खान शेख. मी सध्या मुंबईला आहे, हॉस्टेल इन्चार्ज म्हणून. नमस्कार, माझे नाव इकलं प्रिया विद्याधर वाले आणि सासरचं आहे ते प्रिया उदय शेटे. मी राहणार अकलूज. शौर्य राजप्पा परमेश्वर. मी सध्या व्यवसाय करतो. माझं नाव आहे ज्योती बहीण सुरवसे आणि सासरचं नाव आहे ज्योती अक्रूर चव्हाण आणि मी एक प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते जिल्हा परिषद शाळेवर, गव्हर्नमेंट स्कूलवर. नमस्कार, मी नितीन ठेंगल, सध्या एका गावीच राहते शिक्षिका. नमस्कार, माझे नाव गोकर्ण मधुकर जाधव आणि सासरचे नाव स्नेहा किरण वाघ. माझं नाव किरण दिनकर पाटील. मी एक शेतकरी आहे आणि पत्रकार आहे आणि व्यावसायिक आहे. माझं नाव अनुसया शिवाजी सरणे, सासरकडचं अनुराधा प्रवीण मजरे. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव सुनील बाप्पण्णा लिंबाळकर. माझा सध्या व्यवसाय आहे सुपारी घासायचा. बस. नाव माझं वैशाली देवीदास मागे आणि सासरचा वैशाली नागराज कामशेट्टी, राहायला फुले. हॅलो, नमस्कार, माझं नाव रणजित वाकळे, सुंदरवाडी येथे राहतो आणि आता सध्या मी मुंबई येथे राहतो. तर मी इलेक्ट्रिक मोटरचा व्यवसाय करतोय. नाव सविता शंकर चव्हाण आणि दिलेलं सविता विलास राठोड, सध्याला राहते पुण्यात. माझं नाव दत्तात्रय विनायक गायकवाड आणि 2001-2चे बॅचचे आपण सगळेच विद्यार्थी, सगळेच एकमेकांना ओळखतोय आपण. आणि मी सध्या पुणे येथे राहतो आणि ॲज अ सिव्हिल प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून एका कंपनीत कामावरती आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संगीता शिवाजी गोखे, सासरचं नाव संगीता शरद जाधव. माझं नाव तुकाराम शिवमूर्ती कापसे. मी महावितरणमध्ये गेल्या 18 वर्षापासून कार्यरत आहे. सध्या मी उमरगा येथे जॉब करतो. नमस्ते मेरे भाई और बहनों, मेरा नाम रेहाना राजे का पठान है. मैं अभी सध्या मुंबई में रहती हूँ. मेरे हस्बैंड के इधर का नाम रेहाना जमीर शेख. माझं नाव दिलीप बिजू मुळे. मी राहणार इथलाच डाळिंबचा. ह्या शाळेच्या बाजूलाच माझं घर आहे, पण मी सध्या आता इंडियन आर्मीमध्ये जॉब करतो. सगळ्यांना नमस्कार, मी जब्बार शारवाले. महाराष्ट्र पोलीसमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, तर मी महाराष्ट्र पोलीसमध्ये न जाता इंडियन आर्मी चॉईस केली. नमस्कार, माझं नाव प्रियंका लक्ष्मण सुतार. इथलं सासरचं प्रियंका अशोक कुमार सुतार, राहायला कोलकोटला. नमस्कार, मी गंगाराम अंबाजी सातपुते. माझा व्यवसाय शेती आहे. माझं नाव शशिकला गौरी गुरव आहे. मी अंगणवाडी सेविका म्हणून 14-15 वर्ष झालं काम करत आहे. आनंदा महादेव कुडवकर. शेती करतोय मी. मला 31 एकर जमीन आणि शेती करतो 5 गुंठ. नमस्कार, मी वर्षा शिवाजी पांचाळ. हे माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव वर्षा अजित पांचाळ. मी पुण्याला असते. माझं नाव अमोलदादा गौतम गुरके. मी सध्या राहायला सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूर शहरामध्ये रिक्षा चालक म्हणून करते आणि 2 संघटनेचं रिक्षा चालकाचे नेतृत्व करते. माझं नाव महादेव शिवाजी पवार. मी राहणार सुंदरवाडी. मी आता सध्या भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्यामध्ये पॅनमनी या पदावर काम करत आहे. नमस्कार, माझं नाव मिनाज अब्दुल मुल्ला आहे. मी सध्या डाळिंब इथे राहतो. मी उर्दू शाळेत क्लर्क
या पदावर कार्य करत आहे आणि सोबत शेती पण करतो आणि राशन दुकान पण चालवतो. नमस्कार, दिगंबर सासरचं सिद्धेश्वर गावकरे. मी एक हाऊसवाईफ आहे. नमस्कार, माझं नाव गफ्फार अब्दुल अजीज शारवाली आहे. मी सध्याला शेती व्यवसाय करत. नमस्कार, मी कोराळची प्रणिता प्रकाश पाटील आणि सासरचं नाव प्रणिता भागवत पाटील. तुमच्या सर्वांच्या लाडक्या विहम पाटील सरांची मी पुतणी. माझं नाव हरुण मुल्ला, व्यवसाय पेंटिंग काम. माझं नाव महेश हेडे, शेती काम करतो. माझं नाव प्रशांत प्रभाकर बिराजदार आहे. मी तुगावचा आहे. सर, मी या शाळेमध्ये 1 वर्ष होतो, 8वी ब मध्ये. त्यानंतर मी मुरुमला माझं पुढचं शिक्षण झालं. सर, मी आता पुण्यामध्ये एक मोठ्या नामांकित IT कंपनीमध्ये लीड सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय. मी युरोप पण फिरून आलोय आणि मला खूप भरून आला आज की कुठल्या परिस्थितीतून आपण स्टार्ट केलं होतं. आज मी ज्या पोझिशनला आहे मी खरंच प्राऊड फील करतोय आणि थँक्यू सर्वांना. आणि मी 2 मुलींचा वडील आहे आणि आय एम व्हेरी प्राऊड फॉर दॅट. थँक्यू. नाव शिवशंकर बसवराज टिकांबरे. 2006 पासून मी टेलरिंग व्यवसाय करत आहे. माझं नाव मीरा जगन्नाथ शिरोळे आणि सासरचं नाव मीरा गुरु हत्ती, राहणार आळी. प्रभाकर जाधव. मी सध्या शेती करतो. सर्वांना नमस्कार. मी अरुण काशीनाथ खेडे, राहणार सुंदरवाडी. मी सध्या उमरगा येथे वकिली व्यवसाय करतो. माझे नाव शाहीन लायकाली मागणे, सासरचे शाहीन सरदार शेखपुरा. नाव आहे ॲडव्होकेट श्रीनिवास नरसिंह कुलकर्णी. मी लिगल ॲडवायझर म्हणून मी काम केलेलं आहे पोलीस ट्रेनिंग सेंटरला. किशोर जाधव, सुंदरवाडी, शेती करतो. किशोर मनोहर सुंदरवाडी. मी सध्या पुण्यामध्ये राहतो. मी सचिन माळपा गाडेकर, सुंदरवाडी. मी चहाची कॅन्टीनचा व्यापार करतो. व्यंकटदेव सर्वदेव, राहणार सुंदरवाडी. माझा ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय. नमस्कार मित्रांनो, मी किशोर गोविंदराव पवार, शास्त्रीनगर दाळिंब येथेच राहतो. शेती करतोय सध्याला. धन्यवाद. माझं नाव दयानंद मोहन पांचाळ, कंस्ट्रक्शन लाईनमध्ये काम करतो सध्याला. नमस्कार, माझं नाव सुधीर परमेश्वर कांबळे, सोलापूरला मी व्यवसाय करतो. मी सचिन सूर्यवंशी, माझा सध्याचा व्यवसाय शेती. नमस्कार, मी सुशील मधुकर गायकवाड, राहतो पुण्याला आणि माझा व्यवसाय मी व्यवसायामध्ये जॉब करतो, सिक्युरिटी. नमस्कार, मी आहे आदम गौंडी आणि मी कंस्ट्रक्शन लाईनमध्ये सध्या काम करतो. पण एक वैचारिक लेवल ज्यामुळे निर्माण झाली त्यामध्ये तुम्हा शिक्षकांचा हा खरा वाटा आहे, मुलाचा वाटा आहे, किंवा तुमच्या गायडन्समुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. आणि हे काम करत असताना म्हणजे विद्यार्थ्यांनी एकत्र आणण्याचं काम करत असताना शिक्षकांनी जेवढी साथ दिली, म्हणजे अगदी हाजरी पुस्तक देण्यापासून ते मुलाचे कॉन्टॅक्ट नंबर मिळवून देण्यासाठी सुद्धा सरांनी प्रयत्न केले. जास्त करून मी तंगशेती सरांना त्यासाठी धन्यवाद देतो. सर्व मित्र आणि मैत्रिणींना सगळ्यांना शुभेच्छा. का तर चांगलं आणि उत्तम असं कार्य आज रोजी झालेलं आहे आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे महत्त्वाचं म्हणजे किरण पाटीलनं जर हे कार्य केलं नसतं तर आज मला वाटत नाही की सगळ्यांची भेट झाल्या असत्या. विशेष सांगायचं म्हणजे काय की मला विहम पाटील सरांचा सत्कार करण्याचं मला भाग्य लाभलं. आज गेली साधारण 2 तप मनाला हरकत नाही. का तर आज सुद्धा आता आम्ही प्रत्येक ठिकाणी बोलतो करतो, पण आज पण माझे पाय लटलट कापतात. का तर गुरुवारे सगळे येत आहेत. आपण समाजाला काय द्यायला पाहिजे. आपण पैसे कमवतो ते ठीक आहे, पण पैसे कितपत कमवले पाहिजेत. नुसतं पैसे कमवणे हाच उद्देश नसावा. आपण समाजाला कितपत काय देतो हे फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला या ठिकाणी फार आनंद झाला की सगळ्यात म्हणजे सर्व मित्र माझे जुने भेटले. आणि जुने मित्र म्हणजे एक औषध असते, औषध, आणि ते जगण्याचं एक साधन आहे. आणि फार उत्तम असं कार्यक्रम झाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मला तरी एवढं असं मनापासून वाटतंय की जे आपली लाईफची अलाइनमेंट जी राईट ट्रॅकवर आहे तर ते फक्त शिक्षकांमुळे आहे. आपली त्यावेळेसची परिस्थिती बघितली की आपण सगळेच खूप अशी काय कुणाची खास परिस्थिती नव्हती, सगळे ॲव्हरेज लेवललाच जगायचे. पण आता जे लिव्हिंग स्टँडर्ड वाढलंय किंवा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी अप टू द मार्क काम करतोय, अप टू द मार्क लाईफस्टाईल जगतोय,
तर त्याचं सगळं श्रेय माझ्या मते तर फक्त शिक्षकांना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक आई वडील आणि शिक्षक सोडलं तर खरं प्रेम मला वाटत नाही आपल्यावर कोणी करत असेल. कारण ते दोघांचं प्रेम फक्त निस्वार्थी आहे, बाकी मग सगळं थोड्याफार प्रमाणात स्वार्थीपणा येतो. आता जरी सुंदरवाडी जरी नसेल ना तरी मुंबईमध्ये आहे, परंतु स्वतःचा बिझनेस वगैरे करतोय इथे शिक्षण शिकून. त्यामुळं आणखी काही आठवणी अशा आहेत की शाळेतल्या वगैरे मला आठवण येतं की तिथे एक आमचं वर्ग होता 8वी क चा की फक्त विटा रचलेले होते, एकावर एक पत्रे वरती असे ठेवलेले होते. एखादं जर मोठं वारं आलं असतं ना तर ते उडून जाण्यासारखे असे होते. आणि मध्ये बसायला मजा यायची आम्हाला, कारण खाली वाळू अशी मस्त होती ना, ती गोट्या खेळासारखी होती. आणि दुसरी गोष्ट अशी होती की कोणाला जर काही करामती करायची असेल ना तर त्याच्यापेक्षा बेस्ट काही दिसत नव्हतं आम्हाला, की कोणाला तरी मारायचं, त्याचं नाव दुसऱ्यावरती यायचं, तो मार खायचा, त्याचा आनंद घ्यायचा. ते आनंद जे आहेत ना आता मला वाटतं परत कधी येणार नाहीत. तर शाळेच्या आठवणी म्हणलं तर शाळेमध्ये आम्ही असं राहायचो की शाळा म्हणजे एक कुटुंब, आणि शाळेतला जो पहिला बेंच आहे तो बेंच म्हणजे जसं की स्वतःची एक संपत्ती आहे. त्या बेंचवरचा हक्क कधी मी प्रणिता सोडलो नाहीत. पहिल्या बेंचवरचं नाव आम्ही ॲबसेंट असलो तरी म्हणजे एवढ्या दहशत ठेवली होती की आमचा बेंच आमची जागा रिकामी ठेवली पाहिजे. आणि आठवत असेल मायाला वगैरे भांडण सुद्धा झालं होतं आमचं. माझी मोठी बहीण पण होती इथे सुलभा सुरवसे म्हणून, आणि वाद झाला की आम्ही सरळ मग एक तर आम्ही दादागिरी करायचो बेंचसाठी, कारण तात्या होते पाठीशी, शेट्टी सर होते लाड करण्यासाठी, गुंजोटे सर होते, आणि सगळ्या सरांचे लोहार सर, जाधव सर, म्हणजे त्यांचा लाड आहे, लाडके आहोत आम्ही. हे एक आम्हाला एवढी हिंमत द्यायचं की आम्ही आमची जागा सोडण्यासाठी म्हणजे यांना भांडायचो इतरांना. आणि मुलींना सुद्धा मग नंतर एवढं सवयीचं झालं की त्या सुद्धा आम्ही नसलं की आमच्या बेंचकडे म्हणजे ठेवायच्या मुद्दा आमच्या, बराच वेळ वाट बघायच्या बस आली नसेल यांची म्हणून, आणि ती जागा आमची रिकामी राहायची. हे मला नेहमी आठवतं. आणि एकट्यामध्येच अशा आणखी भरपूर आठवणी आहेत. त्या आठवणींमुळे एकट्यामध्ये हसायला येतं. लेकरं सुद्धा मला नेहमी, आता ह्या जो ग्रुप तयार झाला बऱ्याचदा मी एकट्यात हसत असते वेळी पण लेकरांनी पकडला आणि काय हसतीये, काय चाललंय आणि हे सगळं त्यांना सांगू शकत नव्हते, पण या सगळ्या आठवणी मात्र माझ्या चेहऱ्यावरती मनामध्ये यायच्या. सगळे मला म्हणायचे की बाबा तू मॉनिटर हो, तू मॉनिटर हो, दुसरं कोणी मॉनिटर नको. मॉनिटर व्हायचं एकच कारण, माझं घर शाळेच्या साईडला असल्यामुळं सर सगळे तुला ओळखीचे सर, तुला ओळखीचे सर आहेत सगळे. कोणते सर नाही आले, एक किस्सा जे मेन जे किस्सा ते सांगतो. त्या दिवशी गुंजकर सर आले नव्हते. दुपारी जेवणानंतरचा पहिला तास होता गुंजकर सराचा. आपण 8वी क ला होतो तेव्हा, आणि त्या दिवशी गुंजकर सर नव्हते म्हणून मी मॉनिटर असल्यामुळे मी गेलो पाटील सराकडे, ए.जी. पाटील सराकडे, की सर गुंजकर सर आले नाहीत, मी आमच्या वर्गाला खेळायला घेऊन जाऊ का. त्यांनी म्हणलं की तू चल वर्गात, मी आलो परत. त्यांनी पाठीमागं माझ्या परत माझ्या पाठीमागं आले, आणि कुठे गेल्यामुळे हा मला इकडे आज इंग्रजी शब्द विचारले त्यांनी मला, आणि मला इंग्लिश अगोदर पण येत नव्हती आणि आज पण येत नाही तेवढी. ए.जी. पाटील सर आले, 2-3 शब्द विचारले इंग्लिशचे, मला एक पण आलं नाही. तुला खेळायला जायचं, गाठले. हे वर्ग होतं, या वर्गाच्या शेवटला कर्व घेतल्या साईडला मिरगुडीची छडी मीच आणून द्यायचं. छडी सरला दररोज जायचं, माझ्या इथं शेतापाशी झाड माझंच, मिरगुडी छड्या दररोज आणून दिल्या. कमीत कमी 4-5 छड्या माझ्या अंगावर तोडले त्यांनी. मी नाही सर, नाही सर, मी म्हणलं नाही. सगळे म्हणले खेळायला जायचं, नाही तुलाच खेळायचं. हे एक मला आजपर्यंत मला आठवतंय. मला कुठं पण गेलं तर मला खेळ म्हणला सगळ्यात अगोदर ए.जे. पाटील सर. मग आज त्या खेळामुळंच आज मी इथं आहे. खेळामुळंच मला नोकरी पण लागली, आणि नोकरी लागली आज ताग्यात आज पण मी खेळ खेळतो. मला शिक्षकाबद्दल थोडंफार सांगायचं आहे की आम्हाला सगळ्यात जास्त आम्हाला शिक्षण म्हणजे शिकलो काय शिक्षकाकडून, तर डिसिप्लिन शिकलो, त्यांच्याकडून नम्रता शिकलो, त्यांच्याकडून संस्कार शिकलो की जे आपल्याला आईवडिलांनी जे काही कमी पडले द्यायला ते नक्कीच आपल्या शाळेमध्ये आपण जेवढा वेळ इथं घालवला आहे आपल्या मनावर ते प्रतिबिंब त्यांचं 100% आपल्या आयुष्यात ते आलेलं आहे. आणि
म्हणजे शाळेतूनच जेवढं काय आपल्याला शिकायला भेटलं, आपण शिक्षण आपल्याला मार्क कमी पडू द्या चालतंय, पण जी नम्रता संस्कार जे आहेत ते नक्कीच तुमच्या मुलाबाळांना किंवा ते नक्कीच कामाला येतील. सर, मला 10वीला 58% मार्क पडले. तुमची खूप अपेक्षा होती की मी थोडं फर्स्ट क्लासमध्ये 60 तरी पडले असते तर बरं झालं असतं, 2च मार्क कमी पडले. पण त्या 58 मध्येच सर मला ITI ला नंबर लागला आणि मी 10वी झाल्या ITI ला गेलो. ITI च्या नंतर बराच प्रवास मी चौरस्त्याहून पायी करायचो बिरदेव मंदिरापर्यंत, चालत जायचो कारण परिस्थिती नव्हती. बरंच काही वाईट वाटतंय. आता कितीही जरी जवळ असलं तरी काही गोष्टी जुन्या सांगू शकत नाही. आणि जेवढं काही ह्या शाळेतून शिकायला भेटलं ते अविस्मरणीय आहे. आणि तुम्हाला जेवढं शाळेत शिकायला भेटतं ना तेवढं तुम्हाला कुठेच शिकायला भेटणार नाही. तुम्ही 100 मित्र करा, पण मित्राकडून तुम्हाला प्रत्येक तुमच्या मनासारखीच अपेक्षा किंवा मनासारखीच वागणूक मिळेल असं नाही. पण लहानपणी आपण एखाद्या समुद्रातून वाहणारं पाणी, तिथं काटकोन त्रिकोणासारखे दगड तुम्हाला कधीच भेटणार नाहीत. तयार झालेले गोटे तुम्हाला नक्की भेटतील. त्या दगडाप्रमाणे आपण त्या शाळेत शिकलो आणि दगडाप्रमाणेच आपण गोलाकार झालो. काटकोन त्रिकोणासारखे आपण नाही. आपल्याला इथं घडवण्याचं काम, इथल्या मोत्यासारखं घडवण्याचं काम आपल्या शिक्षकांनी केलेलं आहे. मी खरंच आभारी आहे या सर्व शिक्षकांचा की त्यांनी आम्हाला वैयक्तिकरित्या खूप सुंदर असं आम्हाला घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचे मनापासून मी खूप खूप आभार मानतो. आणि माझे मोडके तोडके 2 शब्द संपवतो. थँक्यू. वेळ पण जास्त झालेली आहे आणि आठवत पण नाही आहे खरोखर. म्हणजे आज 12 एप्रिल आहे. आम्ही 2 दिवस अगोदर SS पाटील सरांची भेट घ्यायला गेलो होतो त्यांच्या घरी. परत VM पाटील सरांच्या पण घरी त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. त्यांना भेटल्यानंतर आम्हाला पूर्ण जे आठवणी, आम्ही 5वी 6वी 7वी 8वी ते 10वी पर्यंत पूर्ण ते शिकवत कसं होते, पूर्ण म्हणजे विद्यार्थ्यांना कसं हँडल करत होते, ते रागवत कसं होते, ते पूर्ण त्यांचं म्हणजे एक आमचं रिवाइंड झालं सगळं. जे आमचं गेलेले 7-8 वर्ष एवढं त्यांना बघून सगळं आठवत होतं. त्यांनी असं काय आता सांगायचं, एवढं रडू येत होतं. आणि मला वाटतं आमच्या आई आणि वडिलांच्या पेक्षा जास्त जे मुलींना किंवा मुलांना जे आम्ही ज्या ठिकाणी आता काम करतोय, ज्या आम्ही लेवलवर किंवा ज्या होद्द्यावर आहे, ते आमच्या आई वडिलांच्या पेक्षा की नाही खरोखर 101% आमच्या गुरूंचा त्याच्यामध्ये हे आहे, हातभार आहे पूर्ण. तर आम्ही जास्त वेळ न घेता देवाला एकच प्रार्थना करून माझे 2 शब्द संपितो की जे आमचं राहिलेलं जे आयुष्य आहे ते आमच्या गुरूंना ते मिळावं, आमचं राहिलेलं आयुष्य. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपितो. शालेय जीवनाविषयी बोलायचं म्हणलंय, शालेय जीवन म्हणजे खूप आनंदी जीवन असते. कारण शालेय जीवनामध्ये कुठलीच जबाबदारी नसते. आज इथे आलेल्या बऱ्याच जणांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारची जबाबदारी असते. आज काही जण मुलं घरात सोडून आले त्याची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी, परत कोण आता जॉब असते त्यांची जबाबदारी असते. इकडे महिला वर्गाकडे तर खूपच जबाबदारी असते. लक्ष इथं असलं तर बी आपलं ध्यान सगळं तिकडं असते जबाबदाऱ्यामुळं. पण शालेय जीवनामध्ये कुठलीच जबाबदारी असते, फक्त खेळणं बागडणं एवढंच असते. म्हणून शालेय जीवन हे खूप आनंदी जीवन असते. बघा तुम्ही, त्यावेळेस बऱ्याच चुका झाल्या तरी त्या चुका कोणी लक्षात घेत नाहीत, चुकलं तरी माफ करतात. परंतु आज तुम्ही आम्ही चुका केल्या तर लोक हसतात, लगेच नावं ठेवतात.
पण शालेय जीवनात लहान मुलं असतात, चुका केली की आपण जाऊ दे, लहान आहे जाऊ दे म्हणून सोडून देतो. म्हणून शालेय जीवन हे खूप आनंदी जीवन आहे. आपल्यामुळे कोणीतरी आनंदी असणं ही जगातील सर्वोत्तम भावनापैकी एक भावना आहे. मग हे आनंदी कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आपलेच काही माजी विद्यार्थी किरण पाटील, प्रतिभा सुरोशे किंवा त्याच्या सर्व मित्रांनी या कार्यक्रम घडवून आणण्याचा योग आणला. त्यामुळे आज आपण सर्वजण इथे जमा झालेलो आहोत. त्यामुळे या सर्व ग्रुपचे आमच्या शाळेतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं छोटंसं भाषण या ठिकाणी थांबवतो. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. गंगामाई पाहुणी आली, गेली घाट्यात राहुनी. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते सारे नेहले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे शिल्लक ठेवले. कारभार नेला घेऊन सर, कारभार नेला घेऊन सर, चिखलगाळ काढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. सरांना वाटलं की माझा विद्यार्थी खूप अडचणीत आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. एकटे पैसे नको सर मला, एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. हा आशीर्वाद सर्व गुरुमाऊलींचा तुमच्या पाठीमागे आहे. मला तर त्यांचा आशीर्वाद नेहमी भेटतोच. एवढे बोलून आपण आलात, कार्यक्रम घेतलात, जे तुमचे स्नेहबंध आहेत ते दृढ केलेत. आणि कधीही तुम्ही शाळेची आठवण आली असेल, हे गुरुजन जर इथे नसतील, कारण वयोमानानुसार प्रत्येकाला रिटायर व्हावं लागतं. मलाही कधी ना कधी रिटायर व्हावं लागतं. परंतु त्यांनी जी बांधलेली शिदोरी आहे, ज्ञानाची शिदोरी, ती सरणारी नाही आणि उडणारी नाही. अशा पद्धतीने या सगळ्या गुरुजनांनी ज्ञानाची शिदोरी, ज्ञानाची बीजं इथं रोवलेली आहेत. आणि तीच बीजं किंवा तोच वारसा घेऊन मी पुढे जात आहे. एवढे बोलून मी सगळ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि माझं इथं अध्यक्ष समारोप संपवतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या नंतर माजी विद्यार्थी ॲडव्होकेट कुलकर्णी, रणजित वाकळे, दत्तात्रय गायकवाड, ज्योती सुरवसे, दिलीप मुळे, जब्बार शारवाले, तुकाराम कापसे या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी, तर RG मोरे, तुकाराम गुंजकर, विशाल पाटील यांच्यासह विद्यमान शिक्षक दत्तात्रय तंगशेट्टी या शिक्षकांचे मनोगतही त्याच भावनांनी भरलेले होते. त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर घालवलेला काळ, आजच्या शिक्षण पद्धतीत झालेले बदल आणि त्यावेळच्या अनुभवांची उजळणी केली. अनेक शिक्षकांच्या शब्दामधून आई वडिलाप्रमाणे असलेल्या त्यांच्या भूमिकेची जाणीव झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या दाम्पत्याचा देखील यथोचित मान सन्मानाने सत्कार करण्यात आला. गर खुदा मुझसे कहे कुछ मांगे बंदे मेरे, मैं ये मांगू, महफिले के दौर यूं चलते रहे. हमन प्याला हो, हमन वाला हो, हम सफर हो, हम राज हो, ता कयामत जो चिरागों की तरह जलते रहे. यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. अरे यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. प्यार हो बंदों से यही सबसे बड़ी बंदगी. यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. कार्यक्रमाचा समारोप करताना गुंजोटे सरांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात माजी विद्यार्थ्यांना हे सांगितले की ही शाळा तुमचीच आहे. उपक्रम, मदत, मार्गदर्शन जे काही करू इच्छितात ते पूर्ण हक्काने करा. त्यांचा हा शब्द प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे होते किरण पाटील यांचे अतूट परिश्रम. त्यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन करताना आपले मनोगतही मांडले आणि सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले. कार्यक्रमानंतरचा जेवणाचा आणि वर्ग भेटीचा भाग ही तितकाच मजेशीर होता. वर्गात बसून पूर्वीप्रमाणे विज्ञानाचा धडा घेणं आणि शिक्षकांनी छडीचा प्रतिकात्मक प्रसाद देणं या लहानशा गोष्टीमध्ये लपलेली होती बालपणीची सोनेरी पाने. या सुंदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन किरण पाटील, ज्योती सुरोसे, रणजित वाकळे, अनुसया सारणे, दत्ता गायकवाड, प्रिया वाले,
उस्मान कमाल, जब्बार शारवाले, मिनाज मुल्ला, हरून मुल्ला त्या मित्रांसह संपूर्ण मित्र परिवाराने एकत्रित येत उत्तम नियोजन केले. या स्नेहमेळाव्याच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना वचन दिलं, हे नातं असंच टिकवायचं, वेळ मिळेल तेव्हा भेटायचं आणि प्रत्येकाच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट क्षणी एकमेकांसोबत ठामपणे उभं राहायचं. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, ज्यांच्यामुळे आपण माणूस झालो त्यांना विसरू नये आणि जे बालपणात आपले सोबती होते त्यांचं नातं काळाच्या मोजमापावर न तोडता जपावं. प्रत्येकाने एकमेकांचा निरोप घेतला, पण मन मात्र थांबून राहिलं होतं त्या शाळेच्या आवारात. अनेकांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, शब्द न गवसणारी भावना आणि अंतःकरणातून साठवून ठेवलेली कृतज्ञता या सर्वांनी एक सहस्मरणीय दिवस घडवला. हा कार्यक्रम नव्हता फक्त एक मेळावा, तो बालपणाशी जोडलेला एक भावनिक प्रवास. ज्ञानदीप विद्यालयाच्या अंगणात पुन्हा एकदा बालपण उमललं, आठवणी फुलल्या आणि नात्यांना नव्याने अर्थ प्राप्त झाला. ज्ञानदीप विद्यालयाने दिलेलं शिक्षण, गुरुजनांचं मार्गदर्शन आणि शाळेतील घडलेली मैत्री यांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी ठेवून हा स्नेह मेळावा यशस्वीरित्या साजरा झाला. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नाही तर आयुष्याची खरी पाठशाळा असते, हे या सोहळ्याने अधोरेखित केलं. बालपण परत येत नाही, पण आठवणी नक्कीच पुन्हा जिवंत करता येतात आणि त्या आठवणीमध्येच जीवनाचं खरं सोनं लपलेलं असतं. सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जड अंतकरणाने अवघड पावलांनी आपापल्या घराकडे मार्गस्थ होत असताना डोळे भरून आल्याचे दिसून येत होते. त्यासोबतच प्रत्येकाच्या मनात महाराष्ट्राचा देशभरात सुप्रसिद्ध ठरलेले कवी अनंत राऊत यांची कविता गुणगुणत जात असल्याचे जणू काही भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवू लागले होते. ती कविता अशी आहे, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम अत्यंत देखणा सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या हक्काचं चॅनल आम्ही मुरुमकर. धन्यवाद.